जय महाराष्ट्र, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे रिव्ह्यूज अपलोड करत असतो. आणि आज देखील आपण एक धमाकेदार रिव्ह्यू बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला देखील हा रिव्ह्यू खूपच आवडेल. त्यासाठी एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर बघूया. ऐश्वर्या म्हणत असते की ती लता जर जिवंत असेल तर काही झालं तरी जानकीला भेटायला नको. आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं लता अचानक झोपेतून उठते व जानकी असा आवाज देते. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं देवळामध्ये आरती चालू असते. रणदेव कुटुंब आरतीमध्ये सहभागी झालेले असतात व आरती चालू असते व तिथेच लता देखील आलेली असते. ती तिच्या मुलीला भेटायला आलेली असते. तिला सर्व काही सत्य सांगायला आलेली असते व ती तिच्याकडे बघत असते, जानकीकडे बघत असते व तिला दिसते की ऐश्वर्या देखील तिथेच उभी आहे. व तिला आता प्रश्न पडतो की मी माझ्या मुलीला कसं सांगू की मी इथे आहे, तिची आई इथे आहे. व ती सोबत आणलेल्या पूजेच्या ताटामधलं कुक्कुट घेते व त्याच्याने आई आहे असं लिहायचा प्रयत्न करते व तिथे फक्त त्या कुंकुवाने आई लिहिते. त्यानंतर तिच्याकडलं असलेलं कुंकू हे संपून जातं व ती आता काय करावं म्हणून आपला हात त्या खिळ्यावर ठेवते. बोटाला तो खिळा लावून घेते व रक्ताने आहे हा शब्द पूर्ण करते. एका आईची आपल्या मुलीला भेटण्याची धडपड आपल्याला इथे बघायला मिळते. व आरती संपल्यानंतर ऐश्वर्या आणि जानकी दोघांचंही लक्ष त्या नावाकडे जातं. तर प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार? नक्कीच जबरदस्त ट्विस्ट येणार. आणि कसं समजणार जानकीला की तिची आई जिवंत आहे आणि ती तिच्या समोरच आहे? तिला समजतात त्याच्या अगोदरच ऐश्वर्या तिची चाल चलून लताला जानकीपासून दूर करणार का? हे पाहणे खूपच सस्पेन्सेबल ठरणार आहे. तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.